हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर आज इथे तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर अशा 2 लटकनी ज्या कपडापासून बनतात। तर इथे बघू शकता मी ब्लाउज पिसापासून खूप सुंदर अशा ब्लाउजला दिसतात पण। आणि इथे जे मी चौकोन घेतलेले आहेत ते आहेत आपले 3.5-4 इंचाचे। तुम्हाला जी साईज हवी आहे ती तुम्ही घेऊ शकता। आणि इथे बघू शकता मी अशी त्रिकोणी घडी घालून असे त्रिकोणी शिवून घेतलेले आहे। त्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही साइडून आपल्याला हे कोने आहेत ते त्रिकोणमध्ये जुळवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई काम केल्यानंतर इथे बरोबर सेंटरला तुम्ही ही जी कपडापासून म्हणजे नॉट्स बनवलेली आहे मी ती तिथे तुम्ही काय करायचे आहे ठेवून घ्यायचे आणि शिलाई काम करायचे। शिलाई काम केल्यानंतर आपल्याला इथं कट करायचं आहे। साइडचं जी बाजू आहे ती एक्स्ट्रा कापड वगैरे झालेलं असते ती आणि कट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही ही जी कापड आहे ती पलटून घ्यायचं आहे। पलटल्यानंतर ही आपली झाली लटकन तयार। त्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने वरती 3 साइडच्या कपडापासून बनवायचे आहेत। इथे बघू शकता अशा पद्धतीने उलट ठेवायचं, कमीत कमी 1 इंचाचं अंतर राहिलं पाहिजे इकडून आणि अशा पद्धतीने सिंपल क्रॉसिंग शिलाई मारायची आहे। बघू शकता इथे जशी मी इथे मारत आहे त्या पद्धतीने शिलाई काम करून घ्या। आणि त्यानंतर हा जी आहे वरची लटकन कपड्यापासून बनवली ती पलटून घ्यायची आपल्याला। अशा पद्धतीने आपल्याला ह्या वरती 3 बनवायचे आणि 4 खूप सुंदर आणि अशी छान युनिक असं हे दिसतं लटकन जे आहे ते। कारण काय होतं फॅशनेबल वाटतं हे। अशा पद्धतीने 2-3 तुम्ही एकावरती एक असे लटकनची स्टाईल बनवली तर हे सेम आपल्याला 1-1 इंचाचा अंतर सोडून वरती जोडायचं आहे आणि असे त्रिकोणी बनवून शनी कपडापासून बघू शकता एकाला एक अटॅच केल्यानंतर किती सुंदर प्रकारे हे कापडापासून लटकन दिसत आहे। मी आणखीन एक आपला म्हणजे इथं व्हिडिओ ॲड केलेला आहे लटकनचाच आहे। दोन्हीही खूप सुंदर आणि नवीन प्रकारचे ही कापडापासून लटकन बनवून दाखवलेले आहे। इथे बघू शकता मी इथे पण 1 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे। 1 इंचाचं अंतर तुम्ही जर तुम्हाला समजत नसेल तर स्टेपनं शिलाई मारून तुम्ही त्या पद्धतीने हे करू शकता, शिलाई काम करू शकता, जेणेकरून टेपनं माप घेतल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल खडूचं मार्जिन करून। आणि त्यानंतर इथे बघू शकता मी ही तुम्हाला एकच दाखवलेले आहे। इथे बघू शकता मी थोडंसं कापड कट न केल्यामुळं व्यवस्थित दिसत नव्हती ही जी शेवटची मी लावलेली होती लटकन। नंतर मी कपडा कट केला त्यानंतर इथे बघू शकता दोन्हीही खूप सुंदर अशा ह्या आता मी लटकन तयार करून घेतलेले आहेत एका ब्लाऊजच्या आणि ही नॉड्स आहे ती तयार केलेली आहे। तर मी आता तुम्हाला दुसरी पण कशा पद्धतीने करायची ते दाखवते लटकन, ती पण नवीन युनिक पद्धतीची आहे। तर इथे जे लागणार आहे ती मी 3-3 इंचाचा छोटा कपडा घेतलेला आहे। त्यानंतर हा जो आहे तो 5.5 इंचाचा घेतलेला आहे। आता तर ही जी लटकन आहे ती विरुद्ध कलरमध्ये आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला दिसताना खूप सुंदर आणि छान दिसते। तर मी त्या त्रिकोणवरतीच फक्त नुसती शिलाई मारलेली आहे त्रिकोण बनवून। त्यानंतर हेचा पण त्रिकोण बनवून अशा पद्धतीने आपण बरोबर त्या कोण्यावर ठेवायचे आहे। बघू शकता मी जशी इथे ठेवलेली आहे त्याच पद्धतीने। आणि आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित कपडा कट करून घ्यायचा आहे लाइनिंगमध्ये, जेणेकरून आपल्याला आता इथं काय करणार आहे मी अशा पद्धतीने कोने तयार करणार आहे। आता शिलाई काम करून घ्यायचं इथे जसं मी इथे करत आहे त्याच पद्धतीने। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। इथे बघू शकता त्यानंतर मी इथे काय केलेलं आहे बरोबर सेंटरला मी इथे नॉड्स ठेवलेले आहे। नॉड्स ठेवून ही रेडीमेड नॉड्स आहे ती मी इथे ठेवून शनी शिलाई काम केलेलं आहे। इथे डबल शिलाई काम करायचं, साईडचा कपडा वगैरे व्यवस्थित कट करून घ्या आणि त्यानंतर इथे पलटून बघू शकता किती सुंदर प्रकारची ही बघू शकता झालेली आहे लटकन। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।